डिनर देखील आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तर आता सकाळचे तुम्ही पाहू शकता 9:30 वाजले आणि सध्या आपण आहे नागपूरच्या आजनी रेल्वे स्टेशनला आणि आपल्या समोर उभी आहे ती वंदे भारत, जी आता रिसेंटली आपली चालू झाली. बल 881 किलोमीटरचा आज आपला प्रवास असणार आहे. तर चला या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आणि गाडीचा आता आपल्या डिपार्चर टाईम झालेलाच आहे, त्यामुळे आपण जास्त काही आता बाहेर बोलण्यापेक्षा गाडीमध्येच बोलूया. आपल्या ट्रेनचा नंबर तुम्ही बघताय 26102. चला सध्या कोचमध्ये आपण जाऊया. एक मिनिट. C4. तर इथं आपल्या सीट्स असणार आहे दोघांच्याही, तुम्ही पाहू शकता नंबर 3 आणि 4. ट्रेनचा तुम्ही रिस्पॉन्स बघू शकता, भरपूर अशी गर्दी ट्रेनला लागलेली आहे. जशी ट्रेन आता चालू झालेली आहे आपली, तुम्ही लास्ट संडेला आपली गाडी चालू झाली तेव्हापासून तुम्ही पाहताय गाडीला भरपूर गर्दी अशी वगैरे आहे. रिस्पॉन्स वगैरे गाडीला छान आहे. गाडीचा आपला करंट तुम्ही लिव्हरी पाहू शकता, ऑरेंज कलरची लिव्हरी गाडीला आपल्या असणार आहे. आणि चला आपण आपल्या आता कोचमध्ये जाऊयात. हे आहे C4. आतवरून तुम्हाला दाखवेल आपल्या गाडीचं इंटेरियर वगैरे कसं असणार आहे काय. पण आतमध्ये आलेलो आहोत. सोबत आपले बघू शकता राजूभाऊ आपल्यासोबत असणार आहे. आणि इथं आपल्या सीट्स आहेत ती 3 आणि 4. चला पुढच्या 5 ते 10 मिनिटामध्ये आता गाडी आपली निघणार आहे. एकदा गाडीचं डिपार्चर झालं तर तुम्हाला डिपार्चर दाखवूयात आणि गाडीचे फीचर्स वगैरे आपण थोड्या वेळाने बघूयात. तर मंडळी आपण आपल्या सीटवर आलेलो आहोत. आपण सगळे फीचर्स वगैरे गाडीचे बघून घेऊया. इथं पाहू शकता तुम्हाला जो आहे तो एक फूट रे आपल्याला भेटतो सोबत. इथं जे आहे तुम्हाला थोडासा एक लगेच स्पेस भेटतो. खाली फूट रेस्ट तुम्हाला भेटलं बऱ्यापैकी छानपैकी असं. त्यानंतर जे आपले खाली पाहत आहे समोर आपलं तर बॉटल स्टँड देखील तुम्हाला भेटतो. आणि ज्या आपल्या सीट्स आहेत त्या रिक्लाईन आरामशीर होतं, तुम्ही त्याला पुशपुल आरामशीर करू शकता. बाकी इकडे चार्जिंग सॉकेट देखील आपल्याला खाली भेटणार आहे. हे लास्ट टाईम पण तुम्ही हे सगळे फीचर्स आपल्या गाडीमध्ये पाहिले होते. तर छान गाडी आहे, कम्फर्टेबल अशी आपली जर्नी होणार आहे पुण्याच्या दिशेने. तर जरूर राहा. पुढच्या आता अगदी 9:45 झालेले, 9:50ला आपली गाडी निघणार आहे पुण्याच्या दिशेने. तर 881 भारतातली सर्वात जास्त डिस्टन्स क्रॉस करणारी ही आपली वंदे भारत असणार आहे, ज्याचं नाव आहे नागपूर पुणे वंदे भारत. हे सगळ्यात मेन बाब म्हणजे आपल्याला गाडीमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. त्यामुळे बाहेरनं आपल्याला खायची काही गरज नाही आहे. तर बघूयात आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटीज या गाडीमध्ये बघायला भेटतात, काय काय खाण्यामध्ये आपल्याला काय काय येते. जरूर राहा शेवटपर्यंत. आणि चला आपला हा प्रवास सुरू करतोय आपण पुण्याच्या दिशेने. ऑन बंद तुम्ही बघताय डिपार्चर ऑन पण आपल्या गाडीने दिलेलं आहे. बघा आपल्याला सिग्नल देखील भेटले आहे. आता आपलं डोर हे बंद होऊन जाईल आणि आपला प्रवास चालू आहे पुण्याच्या दिशेने. मित्रांनो, ट्रेनविषयी थोडी आपण इन्फॉर्मेशन घेऊयात. या ट्रेनचं जे आहे ट्रेन नंबर आहे आपला 26102. अजनी ते पुणे, पुणे ते अजनी जे आहे ते 26101 आहे. रिसेंटली 10 ऑगस्ट 2025ला ही गाडी आपण चालू केलेली आहे. रिसेंटली 10 ऑगस्ट 2025ला ही गाडी चालू करण्यात आलेली आहे. ही गाडी 12 तास घेते अजनीवरनं, म्हणजे नागपूरवरनं पुण्याला जाण्यासाठी. तुम्ही पाहिलं तर आठवड्यातनं 6 दिवस गाडी ऑपरेशनल तुम्हाला भेटते. फक्त सोमवारी गाडी ही नसते, ना पुण्यावरनं असते ना नागपूरवरनं असते. तर कधी बुकिंग करतात ह्या गोष्टीची नोंद घ्या की फक्त गाडी आपली सोमवारी नसते, बाकी 6 दिवस तुम्हाला ही गाडी रनिंग करताना पुणे टू नागपूर किंवा नागपूर पाहायला गेलं. तर ड्रॉबॅक फक्त एवढंच आहे की 12 तासाचा प्रवास आहे. मे बी सिटिंग असण्यापेक्षा स्लीपर असतं तर अजून छान वाटलं असतं. काय म्हणतो? 12 तास सिटिंग खूप चॅलेंजिंग असणार आहे. तसं वंदे भारत हे खाणं पिणं तर भेटणार आहे सगळं. बघूयात आता प्रवास आणि मग एक्सपिरियन्स जरूर शेअर करू आपल्यासोबत. तर बघू शकता सगळं आपल्याला चहा इथं भेटलेली आहे. चहाचा मसाला आपल्याला भेटलेला आहे. तर आता आपल्याला हॉट वॉटर पण भेटेल आणि आपण एक छानपैकी इन्स्टंट टी बनवूयात. तर चला मित्रांनो, आपलं प्रेमिक्स देखील चहाचा आलेला आहे. सोबत आपल्याकडे हॉट वॉटर देखील आहे. याला आता आपण मिक्स करूयात आणि याची टेस्ट वगैरे कशी आहे ते पण तुम्हाला पण देखील सांगूया. काय नाही, जस्ट सिम्पली ही
प्रीमिक्स तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे, गरम पाण्यामध्ये. त्यानंतर आपण याला मिक्स करूया. टेस्ट अतिशय छान आहे. ॲक्च्युली जसं आपण चहा बनवतो फ्रेश असं वाटतंय, कारण की हे केव्हाच कंपनीचं प्रीमिक्स आहे. इन्स्टंट स्पाइस टी मसाला चहा आपण याला म्हणून एक प्रकारचं छान आहे. पिण्याचं काय मस्तपैकी सकाळ सकाळी तुम्हाला चहा भेटतोय, सोबत एवढे अतिशय छान नजारे भेटतात आहेत. आणि आपली ट्रेन आता 130च्या स्पीडनी बोलते. अजून आपल्याला प्रवासामध्ये काय पाहिजे. म्हणजे लिटरली आपण प्रीमियम ट्रेनला प्रीमियमनेस फील करतोय. जस्ट आपली थोडंसं टी मसाला इकडे सांडला होता, त्यांनी साफ देखील केलेला आहे. छानपैकी गाडीची साफसफाईची केअर केली जाते, हे बघून खरंच मनाला छान वाटलं. असंच प्रत्येक गाडीसाठी ही केअर केली पाहिजे. जर हेच स्वच्छता जर आपल्या इंडियन रेल्वेजमध्ये असेल तर प्रवास आणखीन सुदृढ होईल, आणखीन छान होईल, ही अपेक्षा मी बाळगतो. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें। आप उसी पर तो कंटिन्यू करो, जाना में तंदुरुस्त हो गया। हाँ, मित्रांनो 10:40 झाले. वर्धा स्टेशनला आपण आलो, जिकडं ऑलमोस्ट 4 प्लॅटफॉर्म आहे. हे पण एक जंक्शन आहे, हे नागपूर डिव्हिजनच्या अंतर्गत येतं. इथं आपल्या 2 मिनिटाचा आपल्या इकडे एक फॉल्ट असणार आहे. वर्ध्यामधनं आपलं डिपार्चर झालेलं आहे. नेक्स्ट स्टॉप आपण असणार आहे बडनेरा. ते आता 12 वाजता येईल. आपलं साधारणतः 1 तास सव्वा तासाचा आपल्याला अजून डिस्टन्स पार करायचं आहे. बाकी इकडे तुम्ही कर्टन्स पण पाहताय. तुम्हाला जर नको असेल बाहेरची, तुम्ही हा पडदा आपला जो आहे तो वर खाली करू शकता. बाकी इथे पुढे रिडिंग लॅम्प वगैरे आहेत, लाईट्स आहेत, त्या पण तुम्ही ओपन करू शकता. वरती लगेज स्पेस पण आहे आणि मागे तुम्हाला इंडिकेटर दिसते, ज्यामध्ये तुम्हाला टाईम, नेक्स्ट स्टॉप कोणता आहे आणि गाडीचं स्पीड किती असणार आहे. आता बघताय करंटली गाडीचं स्पीड हे 84 किलोमीटर आहे, ते पण तुम्हाला दाखवलं जातं किलोमीटर पर आवर. मित्रांनो 11:53 झालेत. 8 मिनटं आधी आपण आलेलो आहोत बडनेरा जंक्शनला.
तुम्ही पाहू शकता. तर इकडून एक नरखेड अमरावतीसाठी लाईन वेगळी होते आणि आपली एक लाईन जी जाते सरळ भुसावळ मनमाड मार्गे पाहू शकता स्टेशन तुम्ही. आणि आपली वंदे भारत पाहू शकता, अतिशय छान दिसते. तिचा कलर पाहू शकता, भगवा कलर एक नंबर दिसतोय. पण एक तो मला आवडला नाही की ह्या लाईनीसाठी सगळ्यात लॉंगेस्ट ही वंदे भारत असताना देखील ह्यांनी न्यू कोचेस द्यायला पाहिजे होते. ह्यांनी जुने कोचेस दिलेले आहेत, ते काय एवढं चांगलं नाही. की भारतातली सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत म्हणून आपण हिला ओळखतोय. तर मग नक्कीच हिची सेवा पण छानपैकी दिली पाहिजे आपण. ब्रेकफास्ट नाही का? ब्रेकफास्ट नहीं रहता, लंच रहेगा, रात तक शाम की इवनिंग स्नैक्स रहेगा, फिर रात का डिनर रहेगा. ओके सर, आपल्याला डायरेक्टली आता लंच यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ब्रेकफास्ट आपल्याला नाही ऑप्शन, इव्हनिंग स्नॅक्स आहेत. ब्रेकफास्ट आपण पुण्यावरून नागपूरला येतो त्यावेळेस तुम्हाला भेटतो. आता आपण लंच वगैरे करूयात आणि जेवण कसं असेल ते तुम्हाला सांगू. तर जेवणामध्ये काय काय आहे ते पण मी तुम्हाला ओपन करून एकदा दाखवेन. तर आपलं जेवण वगैरे आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता काय काय आपल्याला आलेलं आहे. पनीर आहे, सोबत तुम्हाला आलूची सब्जी देखील आहे, तुम्हाला एक रसगुल्ला भेटतो, चपातीच आहेत, तुम्हाला 3 चपात्या दिल्या जातात, सोबत डाळ भात आणि दहीसुद्धा तुम्हाला सोबत दिलेलं आहे. बाकी इकडे तुम्ही बघू शकता फ्रेशनर आहे, तुम्हाला माउथ फ्रेशनर वगैरे हे दिलेलं आहे. मिर्च पावडर किंवा थोडंसं मीठ वगैरे लागलं, इवन तुम्हाला लोणचं देखील इथं भेटलं जातं. छानपैकी जेवण वगैरे आहे. आता जेवण करूयात आणि याची टेस्ट काय असेल ते पण मी तुम्हाला सांगतो. आता खाऊयात आणि याची टेस्ट कशी असेल ते पण तुम्हाला आणि याची टेस्ट कशी असेल ते पण मी तुम्हाला सांगतो. पनीरची क्वांटिटी पण याने एकदम छान दिली आहे. पनीर ॲव्हरेज आहे, खाण्यासारखं आहे, छान टेस्ट आहे पनीरची पण. बाकी आपण आता सुकी सब्जी बघू आपली कशी असणार आहे बटाट्याची. बटाट्याची भाजी तुम्हाला छानपैकी तर आपलं ॲज छान. तर खाणं वर्थ आहे. तुमचे ॲडिशनल जे कॉस्टिंग घेतलं जातं ते पण मी तुम्हाला स्क्रीनवर सांगेन किती घेतलं जातं काय नाही. तुम्ही आला तर लंच डिनर आणि इव्हनिंग ब्रेकफास्ट इव्हनिंग स्नॅक्स या ट्रेनमध्ये एन्जॉय करू शकता. तब्बल 1.5 तास झाले आम्ही मूर्तिजापूरला थांबू नये. पुढे पटरांचं काम चालू आहे, ब्लॉक वगैरे रोड झालेला आहे पूर्ण. कारण की मालगाडींचे जे कपलिंग आहे ती तुटलेली आहे, त्यामुळं पुढं जे आहेत गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत. आता अजून किती वेळ लागेल काही सांगू शकत नाही. आता शिकतो 1.5 तास आपल्याला इथं झालेलं आहे. ऑटोमॅटिक हे बटन दाबून पण हे निघत असतं. बाकी चला आपली गाडी थांबून येतोपर्यंत तुम्हाला इथं बघू शकता सगळी आपली व्यवस्था वगैरे चालली लंच वगैरेची. तुम्हाला वॉशरूम वगैरे आपण तोपर्यंत दाखवू. तर हे आपलं वॉशरूम आहे, पाहू शकता. बॉयड टॉयलेट तुम्हाला इथे भेटतं. याला चालू आहे, ग्रीन लाईट लागली म्हणजे. बाकी समोर जे आहे तुम्हाला सोप डिस्पेन्सर भेटतो, वॉटर टॅप वगैरे भेटतं इथं. हँड ड्रायरसुद्धा तुम्हाला इकडे बघायला भेटतो छानपैकी. एक छोटं साईडचं आहे आणि त्या साईडला जे आहे ते हे इंडियन स्टाईलचं आहे आणि त्या साईडला वेस्टर्न स्टाईलचं सेम असणार आहे. आणि हे पाहू शकता हे वेस्टर्न स्टाईलचं आहे. सेम फीचर्स आहेत इकडे पण सगळीकडे. फायनली गाडी चालू झालेली आहे आणि आता आपण अकोल्याच्या जवळ आहोत. अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें. Please remember to take all your belongings with you. पापा निकले? भारत में प्रवास केल्याबद्दल सर्वांचे आभार. क्या रहता हम आपको इसलिए जवाब नहीं दे पाते.
2 तास 45 मिनिटाचा उशिराने आपण अकोल्यामध्ये आता आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता गर्दी भरपूर दिसते आहे. आणि अकोल्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर अकोल्यामधनं 4 लाईनी जातात. एक मुंबई साईडला, एक नागपूर साईडला, दुसरी जाते ती रतलाम साईडला आणि ती चौथी जाते ती आपल्या पूर्णा साईडला जाते. त्यामधून जे व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. चला गाडी तर मित्रांनो 3:30 वाजलेत आणि आपण आता गजानन महाराजांच्या पवित्र नगरीत अर्थातच शेगावमध्ये आता आलेलो आहे. तुम्ही शेगावचं रेल्वे स्टेशन पाहू शकता. बाकी बाहेर गर्दी खूप आहे तर आपण काय बाहेर जास्त आता जाणार नाही आहेत. प्रवास केल्याबद्दल सर्वांचे आभार. आपके साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. लोकल बिर्याणी हो एकदा टेस्ट करू. तर मित्रांनो तब्बल 2 तासाच्या डिलेने आपण आता आलेलो आहोत भुसावळ रेल्वे स्टेशनला. तुम्ही पाहू शकता आशियातील सगळ्यात मोठं सेकंड असणारं इथं रेल्वे यार्ड आहे. तिथं ऑलमोस्ट 243 आपले ट्रॅक्स असणार आहेत. बाकी याला जंक्शन याच्यासाठी म्हणतात की बाकी याला जंक्शन यासाठी म्हणतात कारण की इथून इटारसीसाठी, दिल्लीसाठी, मुंबईसाठी, नागपूरसाठी आणि पुण्यासाठी ट्रेन सुटतात. त्यामुळे हे सर्वात मोठं जंक्शन आहे. रेल्वे स्टेशन पण तुम्ही पाहू शकता. छानपैकी असं मोठं यांचं रेल्वे स्टेशन वगैरे दिसतं आपल्याला. बाकी इथं राजबान सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक व्हेज बिर्याणी वगैरे भेटते ती लोकल. आपण ती पण एकदा ट्राय करूयात. आपण इथनं रेडी बिर्याणी पण घेतलेली आहे तर ती पण आपण खाऊन बघूयात कशी असते काय नाही. बाकी चला एकदा आपण आतमध्ये आपल्या सीटवर जाऊन बसूया. काय घेतलं सोबत आपण एक बिर्याणी पण घेतलेली आहे. रिव्ह्यू पण करूया. भुसावळून डिपार्चर झालं. क्या नंबर 30? तर आपण आपला इव्हिनिंग स्नॅक्स पर्यंत तोपर्यंत ह्याचा पण आपण रिव्ह्यू करून घेऊयात कशा प्रकारे आहे काय नाही.
एकच माहितलं आहे, कारण की ऑलरेडी आपल्याला डिनर वगैरे सगळं येणार आहे, त्यासाठी थोडंसं घेतलं. मॅनेजमेंट खरं तर जे रेल्वेचे जे स्टाफ मेंबर आहेत जे फूड मॅनेज करतात त्यांचं पण आता तारंबळ उडाली, कारण की गाडी लेट झाली आहे, अनएक्सपेक्टेड थिंग्स झाल्या. आत्ताच त्यामुळं सगळं लेट स्नॅक्स झालं वगैरे समोसा वगैरे आत्ता जस्ट बोर्ड केलं गाडीमध्ये भुसा वगैरे. आणि आपण लंच सकाळी गेला होता 1 म्हणजे 12 वाजता, तर त्यामुळे थोडीशी जाम भूक लागली होती. चला आपण याचा आता करूयात अनबॉक्सिंग. ते गरमागरम होतं मग अशी आपल्यासमोर. गाडीची स्पीड आपली एकदम टॉपला तुम्ही बघू शकता. इकडे स्पीड पण दिलेली आहे त्यावर यांनी बघा 128ची स्पीड आहे. आणि जस्ट मगाशी आता किती किलोमीटर राहिलं होतं? 14 किलोमीटर. हां 11 राहील. 11 किलोमीटर जस्ट आता राहिलेलं आहे. आता मनमाडपर्यंत 130 पडेल ओव्हरटेक. पहिलं ओव्हरटेक आपण बघितलेलं आहे. आता बॅक टू बॅक ओव्हरटेक्स. हा सेकंड ओव्हरटेक आहे, पहिला काय दाखवू नाही. गंधा नाला, नावच गंधा नाला दिली. ऑनेस्ट. आता एक आपण छोटासा ब्रिज बघितला, त्याला त्यांनी नावच दिले गंधा नाला. आणि अक्षरशः ते खूप खान आहे. म्हणजे ऑनेस्टली या लोकांनी ते ॲक्सेप्ट देखील केले. थँक गॉड. त्याचं काम तरी करा ॲटलिस्ट. गर्दी पाहू शकता मित्रांनो बाहेर. मित्रांनो 5:15 झालेत आणि आता आपण आलेलो जळगावमध्ये. इकडून उन्हासाठी म्हणजे सुरत अहमदाबाद त्या ठिकाणी लाईन जाते. बाकी आपली लाईन आहे मुंबई हावडा लाईन. हिल स्टेशन हे आपलं 160 किलोमीटर नंतर आहे मनमाड. तर आता गाडी कंटिन्यू आपल्याला 130 स्पीड दिसणार आहे आज पॉसिबल. आज जिथं जिथं परमिशन दिली जाईल. तर आपलं इव्हनिंग स्नॅक्स पण आलेलं आहे. थँक्यू. बघू शकता. मला वाटतं मी आज समोसा आहे, सोबत तुम्हाला इथं मोतीचूरचा लाडू दिलेला आहे छानपैकी. सोबत अजून रन के साथ लगे फरसाण आहे मिक्स. दिया गया है. सकाळचं आपलं जे चायचं जे आहे मसाला चाय ते आपल्याला परत दिलेलं आहे. त्याचं केचप वगैरे दिलेलं आहे. चाय स्टफिंग पण छान केली. समोसा पण छान आहे त्याच्यावर. ते दुसरं दाखवतात, ते माइल्स दाखवतात. हे 1 kmph. तर मित्रांनो छानपैकी आपला प्रवास होतोय. सनसेटचे ब्युटिफुल असे दृश्य आपण समोर पाहतोय. संत गतीने गाडी आपली चालते. प्रवास जाणवत देखील नाही आपल्याला. फार एक वेगळा प्रवास आहे. म्हणजे पाहायला गेलं वंदे भारतचा तर. आणि आपले 12 तास आता तर सध्या 8 तास झालेले आहेत. कसे निघून गेले काय आपल्याला कल्पना नाही आली. पण छान प्रवास होतोय. तर प्रत्येकाने कधी ना कधी या गाडीचा प्रवास नक्कीच केला पाहिजे. सगळ्यात फेमस असणारा थंबनेल तिथे पाहताय. हे बघा मनमाड सेक्शनला तुम्ही असाल तुम्हाला ते थंबनेल दिसतं. आता आपण जवळ गेलो तर तुम्हाला अजून जवळून ते दाखवूयात आपण.
मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आपण मनमाड जंक्शनला आलेलो आहे. मनमाड पण सगळ्यात मोठं जंक्शन आहे, जिकडून आपल्याला मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरकडं लाईन्स भरतात आणि इटारसी वगैरे लगेच आपण या स्टेशनवरून जाऊ शकतो. आपली गाडी 2 तास 45 मिनटं लेट होती, पण आता इथपर्यंत येऊपर्यंत गाडीने फक्त 1.5 तास कमी केलेला आहे. तर ऑलमोस्ट आता फक्त 1.5 तास गाडी लेट आहे. तर मला वाटतं पुढं पण सेक्शनमध्ये गाडी आपली स्पीड पकडेल आणि ते पण डिस्टन्स आपलं कमी करू. आणि आपलं जे डिनर आहे ते मनमाडमधूनच आहे, तुम्ही पाहू शकता. सगळं बोर्डिंग होतं स्टेशनवरून. मित्रांनो आता 7:45 झालेत आणि आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत. तर कोपरगावपासून शिर्डी फार जवळ आहे. तर तुम्हाला शिर्डीला यायचा प्लॅन करायचा असेल पुण्यावरनं किंवा नागपूरवरनं, तर कोपरगावला उतरू शकता आणि तुम्ही मात्र 20 किलोमीटर शिर्डी आहे. तुम्ही शेअरिंग टॅक्सी वगैरे यांनी मॅनेज करून जाऊ शकता तुम्ही. बाकी इकडे पाहू शकता पाऊस वगैरे पडतोय सध्या तरी. तर मित्रांनो अशा प्रकारे छानपैकी आपला प्रवास चालू आहे. सध्या आपण अहमदनगरच्या जवळ आलेलो आहोत. त्याच्यापुढं आपल्याला डिनर आपला देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सकाळी जो होता त्या प्रकारेच आहे, फक्त व्हेज सब्जी चेंज झाली होती. त्यानंतर आपण दौंड कॉडलाईन मार्गे पुढच्या अगदी आपल्याला म्हणजे 1.5 तास लेट झालाच होता आणि आपण 11 वाजताच्या दरम्यान पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ आलेलो आहोत आणि हा आपला प्रवास इथेच संपतो. रात्रीचे तुम्ही बघताय 11:15 वाजलेले आहेत. पुण्यामध्ये आलेलो आहे. इथं आपली समोर ट्रेन लागलेली आहे आणि हा आपला प्रवास इथंच संपवतो. प्रवास अतिशय छान झाला, आरामदायी झाला. पण 12 तास सिटिंग हे फार पेशन्सचं काम आहे. तर मे बी याच्या फ्युचरमध्ये नागपूर पुणे स्लीपर पण होऊन जाईल. प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच बाकी नवीन प्रवासांमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.